लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीनुसार माणगाव येथे जनसंपर्क कार्यालय व्हावे असे अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती। माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे व माणगाव तालुका शिवसेना युवा सेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय माणगाव येथे तहसील कार्यालया शेजारी वेदपाटक प्लाझा मध्ये सुरू करण्यात आले आहे। या कार्यालयाचे उद्घाटन अनंत गीते यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आले। या प्रसंगी अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला। अनंत गीते पुढे म्हणाले की लोकसभेची आचारसंहिता येत्या 10 ते 12 तारीख पर्यंत लागण्याची शक्यता आहे। सध्याचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र पाहता दुर्दशा झालेली आहे। सुज्ञ नागरिकांनी जनतेत कमालीची नाराजी व चीड आहे। या सरकारने नीचपणाचा तळ गाठला आहे। राजकारण व राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात फार संताप महाराष्ट्रात सर्वत्र दिसून येत आहे। एकेकाळी देशात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राची आत्ताच्या राजकर्त्यांनी दयनीय अवस्था केली आहे। केवळ सत्तेसाठी भाजपने शिवसेना फोडली, यावर ते गप्प बसले नाही। त्यानंतर राष्ट्रवादी फोडली व आता काँग्रेसही फोडली। देवेंद्र फडणवीस यांची भूक शमत नाही। 288 पैकी 185 आमदार त्यांच्यासोबत असताना त्यांची भूक थांबत नाही। त्यांचा आटापिटा हा सुरूच आहे। हिम्मत असेल तर तटकरेंनी माझ्या समोर निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आवाहन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खासदार सुनील तटकरे यांना माणगाव येथे बोलताना दिले। यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघडे, संपर्क प्रमुख संजय कदम, माजी आमदार तुकाराम सुर्वे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, युवक नेते अमित मोरे, जिल्हा अध्यक्ष स्वीटी गिरासे, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महाड मतदारसंघ युवा सेना संघटक रोहित पारदी, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, तालुका संघटक सीताराम मेस्त्री, संपर्क प्रमुख बळीराम घाग, ज्योत्स्ना दिगे, हनुमंत जगताप, लोणेरे माजी सरपंच प्रभाकर ढेपे, नथुराम बामनोलकर, मधुकर नाडकर, लहू पाटील आदींसह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनंत गीते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात आले। खुलं आव्हान आहे, जर खरोखरच हिंमत असेल तर तटकरेने अनंत गीतेंच्या समोर लोकसभा लढवून दाखवावी। त्यांनी खरोखर हिंमत करून दाखवावी। काय त्यांची अवस्था होते ते बघा। जो सर्वे केलाय, भाजपने सर्वे केलाय, त्या भाजपच्या सर्वेने जाहीर केलाय की जर तटकरेंना उमेदवारी दिली तर तटकरे 1,20,000 मतांनी हरतील। हा भाजपचा सर्वे आहे आणि म्हणून मग ते सांगतायत अरे ही हरवायला कशाला सीट द्यायची, ही सीट हरायला काय द्यायची। मग त्याला विचारलं मग जर 1,20,000 भाजपने जर उमेदवारी तटकरेला दिली तर तटकरे हरणार आहेत, मग ही जर भाजपला दिली तर ते म्हणाले आम्ही फक्त 80,000 हरणार आहोत। तर ते सुद्धा आम्ही जिंकणार असं नाही म्हणत, पण आम्ही फक्त 80,000 हरणार आहोत आणि ते 1,20,000 हरणार आहेत, मग त्याला कशाला द्यायची। तेव्हा त्यांच्या आट्यापाट्या त्यांच्यात चालू द्या, कुणी कुणाला बात करायचं ते करू द्या। जो पण त्यांचा जिवंत राहील त्याच्याबद्दल म्हणून नंतर आज चर्चा करण्याची काही आवश्यकता नाहीये। आज माझा पूर्ण विश्वास आहे या रायगडच्या जनतेवर, रायगडच्या मतदारांवरती, त्या माता भगिनी, शेतकऱ्यांवर, बांधवांवरती, भगिनींवरती, आमच्या युवकांवरती, तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थींवरती माझा पूर्ण विश्वास आहे। रायगडच्या जनतेने निर्धार केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे अनंत गीतेच होणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।